कॅपॅसिटर दिले मग तिथं हे कुठलंच कामाचं नसतं. तिथं मात्र तुम्हाला कोणतं तिथं स्टार टू डेल्टा आणि डेल्टा टू स्टार पद्धत वापरायची असते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा टेबल पद्धतच्या साहाय्यानं आपण जितकं शक्य झालं तेवढं काम करूया. आणि मग जिथं प्रसंग आहे वेगवेगळ्या कॅपॅसिटरचा, जे की ॲडव्हान्ससाठी ते क्वेश्चन येतात, जेई मेन आणि नीटसाठी ते क्वेश्चन नाही आहेत. म्हणून जिथं तुम्हाला सिम्पल फॉर्ममध्ये व्हॅल्यूज आहेत, सिम्प्लिफाय करता येतं, अशाच किमती दिल्या जातात, इक्वल व्हॅल्यू दिल्या जातात, जेणेकरून तुम्ही त्याला इझिली सॉल्व्ह करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा केस आहे ए अँड सी पॉईंट. ओके बेटा, तर आकृती मी साफ केल्या, तुमच्याकडे ए अँड सी पॉईंट आहेत, पण त्याला पुन्हा मी इथं ड्रॉ करत आहे. तर हा कॅपॅसिटर्सचं क्युबिकल स्केलेटन आहे, 12 कंडेन्सर आहेत. इथं ए पॉईंट होता, इथं सी पॉईंट होता. ओके बेटा, हां. आता बाकीचे बारा नंबर कंडेन्सर्स आहेत. सॉरी, असं आहे. तर हा होता बी पॉईंट. ओके, बीचं संपलंय आता. हा बी होता, हा डी होता, हा ई होता, हा एफ होता, हा जी होता आणि हा एच होता. बरोबर आहे. आता मी या 2 पॉईंटला फोकस करणार, या 2 पॉईंटला. ओके, ए आणि सी पॉईंट. चला, टेबल पद्धत ए सी, हे 2 पॉईंटमधलं विचार आहे त्याला इथं घ्यायचं आणि वर उरलेले सर्व पॉईंट बी डी ई एफ जी एच. ओके बेटा, हां. आता चला ए टू बी जात आहात. ए टू बी मध्ये किती? ए पासून बी कडे निघा, शॉर्टकट पाथ 1 2 3. ए टू डी 1, ए टू ई 1, ए टू एफ 2, ए टू जी 1, ए टू एच 2. ए पासून एच कडे जाण्यासाठी 2. ओके, चला. आता सी टू बी 1, सी टू डी 1, सी टू ई कुठे? इथे आहे. सी पासून ई कडे 1 2 3, 1 2 3, राईट. 1 2 3, 3. ओके, सी टू एफ 2, सी टू जी 1, सी टू एच 2. आता लाइक कहाँ है? डी एंड जी में लाइक है और एफ एंड एच में लाइक है. तर इथं तिघं नाही भेटले, दोघं भेटले. इक्वल पोटेन्शियलवाले दोघं, म्हणजेच डी पॉइंट जी पॉइंट, एफ पॉइंट एच पॉइंट. चला, एफ एच कुठे आहेत आणि जी सोबत कोण आहे? डी. जी डी, ये दोनों एक जंक्शन, जी डी एक जंक्शन. और दूसरा डी के साथ एफ एच. अच्छा, अंदर गया ना. ये है J2, इसे हम कहेंगे J1, इसे कहेंगे J2. चलो बेटा, अब काम क्या है? अब सर्किट सिंप्लीफाई करो, है ना. तो इस जंक्शन, 2 जंक्शन ज्वाइन कर दिए. अब बोलो बच्चों, ये दोनों, इसका एक कैपेसिटर बी को, एक प्लेट बी को है, एक प्लेट बी को है, दूसरा J2 को है. इसका एक प्लेट बी को है, दूसरा J2 को है. तो ये दोनों पैरेलल हुए. ये कैपेसिटर पैरेलल.
है ना बेटा। हाँ, उसी तरह अब देखो ना यहाँ पे भी ये और J1, ये और J1, ये दोनों पैरेलल है ना बेटा। चलो अब A से निकले दो मिले, C, अब देखो ना C पॉइंट से निकलो, C पॉइंट से निकलो बच्चों, ये पैरेलल बाद में होंगे। देखो ना ये J1 दोनों पैरेलल हैं, राइट। ये दोनों पैरेलल होते क्या? नहीं होते, राइट राइट बेटा। चलो अब मैं सिंप्लीफाई कर रहा हूं इन दोनों को। A से निकला दो पैरेलल, ये हुआ ये जंक्शन J1 है, जंक्शन J1, ओके बेटा, जंक्शन J1। G एंड J1 जंक्शन कौन से पॉइंट में? D G में। और J2 जंक्शन कौन से दो पॉइंट में? H F में, ओके। हाँ चलो अब चलो बेटा, ये दो पैरेलल हो गए। अब निकलो वाया E से, ये E पॉइंट यहां आ गया। हाँ अब चलो बच्चों, ये दोनों कैसे है रे बेटा? इनका एक टर्मिनल E को है, इसका भी एक टर्मिनल E को है, मगर दूसरे टर्मिनल J2 को है, J2, इसका J2, इसका भी J2, तो ये दोनों भी पैरेलल, तो ये दोनों J2 को ज्वाइन हो रहे हैं ना बेटा, ये J2 दोनों पैरेलल और J2 को J2, ओके। इसको ये हो गया, ये हो गया। चलो बेटा अब ये दोनों ये भी हो गया। नहीं इधर से निकला नहीं ना, मैं C पॉइंट से निकलता हूं। C पॉइंट से निकला बेटा, C पॉइंट से निकलो, C पॉइंट से डायरेक्टली कहाँ है? अरे यार ये दोनों हो गए ना। C पॉइंट में देखो ये और ये देखो, इसका एक प्लेट C को, इसका एक प्लेट C को, दूसरा प्लेट J1 को, दूसरा प्लेट J1 को, है ना। तो ये J1 को कंबाइन है, तो ये J1 कहाँ है? यहाँ है, तो ये दोनों पैरेलल है। ये आ गया, ये भी आ गया, J1 को पैरेलल, ये J1 है। अब ये J2 है बेटा, ये दोनों पैरेलल है और ये J2 है। चलो कितने हो गए? 2 और 2 4 और ये 3 7। कौन से? देखो ये आ गया E एंड F में, ये F है बेटा, A एंड F में ये आ गया और ये दोनों आ गए। ये एंड GD में, GD बोलेंगे यहाँ पे, इजी लगेगा आपको। चलो और ये J2 जंक्शन कौन सा है बेटा? HF, इधर लेता हूं, HF। एक हो गया, दूसरा हो गया, तीसरा हो गया और ये भी हो गया ना। ये 1 2 3 4 5 हो गए, इधर के 5 हो गए, 1 2 3 4 5 हो गए। अब इधर के कौन से हो गए? सिर्फ दोनों हो गए। ये से निकला C से निकला ये दोनों हो गए निकला। ये नहीं है, ये नहीं अभी। अब ये C से निकला ना वाया B, ये B पॉइंट है। अब चलो B के बाद ये दोनों पैरेलल और J2 है क्या? नहीं देखो J2, ये क्या है? J2। तो इस प्रकार बच्चों कितने आ गए? देखो 3 और 3 6 और 4 10। अब नहीं कौन से? 2 कहाँ गए? देखो ये और ये, इसका एक टर्मिनल J1 को, इसका एक टर्मिनल J1 को, दूसरा J2 को, दूसरा J2 को, इनके बीच में ये दोनों पैरेलल है। है ना? हाँ अब चलो बच्चों, आप देखो इतना करके भी हमें
और सिंप्लीफाइड सर्किट नहीं मिली। हाँ, इससे तो ये सिंप्लीफाई बन गई। आइए बच्चों, ये कितना है 2C, ये कितना है 2C, लाइक है ना। हाँ, रेशो 1 आएगा। इसका कितना है, जितना भी है उतना इसका, तो रेशो 1 आएगा। व्हीटस्टोन्स बैलेंस्ड हो गया। ये 2C, यह है 2C, यह है 2C, और यहां कितना है 2C और C का पैरेलल सीरीज 2/3C, ये 2/3C, ये 2/3C है ना बेटा, ऐसा। और ये तो हमने ओपन कर दिया, या शॉर्ट कर दो, क्योंकि व्हीटस्टोन्स बैलेंस्ड होगा ना, 2C/2C 1, ये बाय 1 1, तो ये तोड़ दिया हमने, उसको शॉर्ट कर दिया। इन दोनों को शॉर्ट कर दो, तो शॉर्ट कर दिया तो बोलो ये पैरेलल हो गया, ये और ये C पॉइंट है हमारा, पैरेलल है तो दोनों का एडिशन कर दो, कितना होगा 2C/3 प्लस 2C/3, और इधर कौन है उतना ही रहेगा इधर का भी। चलो कोई भी एक निकालो, 2C/3 प्लस सिर्फ 2C, हाँ 2C/3 प्लस 2C कितना हो गया 8C/3, और ये भी 8C/3, 8C/3। कैसे है दोनों सीरीज, जब दोनों सीरीज में आते हैं तो C इफेक्टिव कितना होगा बच्चों, डिवाइड बाय 2, 4/3C। तो ये आया बच्चों AC, CAB तो आपको मिला था 6/5C, अब यहां CAC मिल गया बच्चों 4/3C। ठीक है बच्चों, तो इस प्रकार ये C अक्रॉस A एंड C, इफेक्टिव कैपेसिटेंस बिटवीन A एंड C का उत्तर हो गया 4/3C। तो ऐसे सिंप्लीफाई करना चाहिए बच्चों, तो इसके लिए हमने टेबल मेथड अडॉप्ट किया है। अब चलिए बच्चों, लास्ट बचा हुआ क्वेश्चन है A एंड D का। ये एंड D के बीच में इफेक्टिव कैपेसिटेंस निकालना है, तो A एंड D के बीच में इफेक्टिव कैपेसिटेंस जो भी निकलेगा उसको निकालेंगे हम। तो कहाँ है D, यहाँ, तो हम बोलेंगे कोई भी एडजेसेंट कॉर्नर। तो बच्चों हमेशा के लिए याद रखना, पहली बार जो 2 पॉइंट थे ना, क्यूब के डायगोनली अपोजिट कॉर्नर थे, तो एक क्यूब के डायगोनली अपोजिट कॉर्नर के बीच का अगर कैपेसिटेंस पूछा तो ये निकालना बेटा 6/5C। अगर करंट इलेक्ट्रिसिटी में रजिस्टर के ऊपर पूछा ना बच्चों, उल्टा करो, सिर्फ रजिस्टेंस बिटवीन 2 डायगोनली अपोजिट कॉर्नर ऑफ अ क्यूब का फॉर्मूला क्या होगा 5/6R, उल्टा कर देना सिर्फ। अब अभी जो A एंड C ने लिया ना बच्चों, वो क्या है, तर A आणि C त्या क्यूबच्या एका सरफेसचे डायगोनली कॉर्नर आहेत, डायगोनली अपोजिट कॉर्नर ऑफ अ फेस आहेत, आणि मगाशी डायगोनली अपोजिट कॉर्नर ऑफ अ क्यूब होता, म्हणजे मगाशीचे 2 पॉइंट डायगोनली अपोजिट कॉर्नर्स ऑफ अ क्यूब, आणि आत्ताचे 2 पॉइंट डायगोनली अपोजिट कॉर्नर्स ऑफ अ फेस, एका फेसचे डायगोनली अपोजिट कॉर्नर्स आहेत, झालं 2 पॉइंट। आता जो तिसरा आहे ना, तो त्या क्यूब मधला कुठलेही दोन, तर असं नाहीये की फक्त ए आणि सी मध्ये एवढा येतो असं नाहीये, तर बी चा डायगोनली अपोजिट कॉर्नर एफ होतो, एच चा डायगोनली अपोजिट कॉर्नर एफ होतो, बी चा ई आहे, हा ई, असे कुठल्याही डायगोनली अपोजिट कॉर्नर ऑफ अ फेस म्हटलं, डायगोनली अपोजिट कॉर्नर्स ऑफ अ फेस म्हटलं तर इथं या रजिस्टर मध्ये काय होईल 3/4R रजिस्टर्स, ओके। आणि डायगोनली अपोजिट कॉर्नर ऑफ अ क्यूब म्हटलं, आता समजा हा क्यूब आहे, तर खालचा हात तर हा इकडचा वरचा असेल, हा कॉर्नर झाला डायगोनली अपोजिट, इकडचा वरचा तर तिकडचा खालचा असेल, हा डायगोनली अपोजिट, तिकडचा खालचा, असे डायगोनली अपोजिट कॉर्नर ऑफ अ क्यूब असतील, आणि एका सरफेसचे डायगोनली अपोजिट म्हणजे हे 2 किंवा हे 2 असे 2 कॉर्नर, तर क्यूबच्या डायगोनली अपोजिट कॉर्नर्स मधला इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स काय असतो त्याला फक्त उलट करून रजिस्टर्स मध्ये लिहा, आणि
एका सरफेसच्या डायगोनली अपोजिट कॉर्नर्समधला इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स काय असतो, तो कॅपॅसिटीसाठी हा आला. तर कॅपॅसिटीसाठी आणखीन थोडं हिंट देतो. कॅपॅसिटी म्हणलं की ऑड नंबर खाली आणि इव्हन नंबर वर, इव्हन ऑड. कॅपॅसिटीला इव्हन वर असतात आणि रजिस्टरला ऑड वर असतात, असं पण काही विद्यार्थी लक्षात ठेवतात बाळांनो. तर चला मग आता शेवटचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी मला पुन्हा आकृती इथं फेर करावी लागते. म्हणून विद्यार्थ्यांना तर तिसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी क्युबिकल स्केलेटनवरचाच आहे, पण कुठल्याही दोन ॲडजेसंट कॉर्नर्समधला इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स आहे. कारण ए आणि डी आकृती जे दाखवलं ना, मूळ आकृती, त्या मूळ आकृतीमध्येच हे दोन पॉईंट एकाला एक लागून आहेत, म्हणजे ॲडजेसंट पॉईंट आहेत, ॲडजेसंट कॉर्नर आहेत. असाच टेबल बनवायचा आणि असेच इक्वल पोटेन्शियल पॉईंट शोधायचे आणि इक्वल पोटेन्शियल पॉईंट शोधले की त्यांना जोडायचं आणि इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स काढायचा. तर जसं मी हे दोन फॉर्म्युले काढले, तुम्हाला पाठ झाले की तिथं एवढं मध्ये येण्याची गरज नाही आहे, पण एकदा पाठ झालेले फॉर्म्युल्यावर विश्वास बसण्यासाठी मी तुम्हाला या पद्धतीनं सॉल्व्ह करायला लागलो आहे. म्हणून समजा एखाद्या वेळेस तुम्हाला कळलं नाही हा क्यूब आहे म्हणून, तर तुम्हाला बिनधास्तपणे ही पद्धत वापरून काढता येते. म्हणून तिसरी जी आहे ना, ए आणि डी, याबद्दल जाणून घेऊया. तर त्यांच्यासाठी आकृती पुन्हा फेर करावी लागते, म्हणून मी पुन्हा फेर करतोय बाळांनो. तर हा एक क्यूब झाला आणि आता दुसरा क्यूब इथं तयार करतोय, म्हणजे सॉरी दुसरा फेर क्यूब तयार करायला लागलो इथं आणि इथं हा आकृती काढतोय. तर अशा पद्धतीनं 12 कंडेन्सरनं बनलेला हा पुन्हा एकदा स्केलेटन काढत आहे. तर आता इथले दोन पॉईंट ए आणि डी इथं आहेत, डी पॉईंट इथं आहे. ओके बेटा, तर ज्या पॉईंटमधलं काढायचं आहे पटकन त्याला जोडून टाकायचं. हे एक्सटर्नल कनेक्शनसाठीचे दोन टर्मिनल सोडायचे. ओके, चला मग आता बाकीचे पॉईंट कुठे आहेत? बी इथं आहे, सी इथं आहे, डी इथं आहे, ई इथं आहे, एफ इथं आहे, जी इथं आहे, एच इथं आहे. आता टेबल पद्धत आहे ना, चला न विचार करता टेबल पद्धत. कुठल्या दोन पॉईंटमध्ये काढायचं आहे? ए आणि डी. ए डी आडवे आणि उभ्या ह्याच्यावर कोण घ्यायचं? बाकीचे उरलेले बी, सी, ई, एफ, जी, एच. चला आता इक्वल पोटेन्शियल पॉईंट भेटतात का बघायचं. नाही भेटले तर मग आपल्याला स्टार डेल्टा पद्धत. ओके, चला मग. किंवा सिमेट्री. आता सिमेट्री तर नाहीच, या दोन पॉईंटमध्ये जर असं तुम्ही या दोघांना डिवाइड करणार जर असं काढलात तर सिमेट्री नाहीच. मग चला, ए आणि बी मध्ये किती? ए टू बी किती आहेत? 3. ए टू सी 2, ए टू ई 1, ए टू एफ 2, ए टू जी 1, ए टू एच 2. चला आता कोणता पॉईंट? डी. डी टू बी 2, डी टू सी 1, डी टू ई 2, डी टू एफ 3. चला, डी टू जी 2 आणि डी टू एच 1. आता सारखे कोण आहेत त्याला जोडा. तर बघा, हे सी आणि एच हे दोघं सारखेच आहेत, 2 1 2 1, आणि हे दोघं 1 2 1 2, हे दोघं सारखे. चला मग, म्हणजे जी आणि ई याचा एक जंक्शन आणि सी आणि एच याचा एक जंक्शन. जंक्शन J1, जंक्शन J2. सी सोबत एच, सी सोबत एच, यस जोडलात. हा J1 आणि दुसरा कोणता आहे? ई सोबत जी, राईट. हे जवळच भेटले आपल्याला 2. हा J2. चला सिंपल. आता सर्किट सिम्प्लिफाय करायचं. हे दोघं कुठल्या कॉम्बिनेशनमध्ये आले? याचा एक टर्मिनल एला, याचा पण एक टर्मिनल एला, तर उरलेले टर्मिनल J2ला. म्हणजे दोघं हे जंक्शन कॉमन आहेत म्हणून हे दोघं पॅरलल. तसंच आता हे दोघं पॅरलल का? यांचं एक प्लेट डीला, याची पण एक प्लेट डीला, पण दुसऱ्या दोन प्लेट J1 जंक्शनला, म्हणून हे दोन पॅरलल. तसंच हे दोन पॅरलल, तसंच हे दोन पॅरलल. बघा ना, या दोघात हे जंक्शन आणि हे जंक्शन कॉमन, या दोघात हे जंक्शन आणि हे जंक्शन कॉमन, या दोघात दोन जंक्शन कॉमन पॅरलल, या दोघात दोन जंक्शन कॉमन पॅरलल, या दोघात दोन जंक्शन कॉमन पॅरलल, या दोघात दोन जंक्शन कॉमन पॅरलल.
मग आता तसंच पहा बाकीचे दोघं. आता त्या दोघांना मला सिम्प्लिफाय करायचं आहे. चौघं तर पॅरललमध्ये आलेत ना. चला मग ए पासून ए पासून निघूया. ए पासून निघालात, एक पॅरलल भेटला तुम्हाला. ओके, कोणता जंक्शन? J2 जंक्शन आहे. हां, J2ला पुढे कोण आहे पॅरलल? आणखी ते दोघं आहेत. F पॉईंटपर्यंत गेलात तुम्ही. F इथं आहे. ओके, हा कोणता आहे? E आणि G पॉईंट. ओके, चला Fला आलात. आता जसं तुम्ही इकडनं आलात तसं इकडे या. A to D डायरेक्टली या वाया एक कंडेन्सर. Dला आलात, इथं D पॉईंट आहे. ठीक आहे वेळानो. चला D पासून दुसरं. चला D पासून इकडे दोघं पॅरलल. हे दोनों पॅरलल है. चला त्यानंतर हे कोणतं जंक्शन? HC. त्याला नाव J1 म्हटले तुम्ही. हे दोघं पुन्हा पॅरलल. ओके, हां, हा कोणता पॉईंट आहे? F पॉईंट आहे. आणि हा B पॉईंट आहे इकडचा, B पॉईंट. F आणि B मध्ये हे एक, हा F पॉईंट आणि हा B पॉईंट. बघा किती कंडेन्सर आले तुमचे. बघा हे दोघं आलेत कुठे आहेत? हे का इथं आहेत. कट. हे दोघं आलेत कुठे आहेत? हे का इथं आहेत. कट. राईट. हां, चला म्हणजे चौघं झाले. हे दोघं आलेत, हा इथं आहेत. कट. हे दोघं आलेत कुठे आहेत? इथं आहेत. कट. हा आलाय कुठे आहे? इथं आहे. चला हे पण कट. आता उरलेत किती? E आणि D. हे पण आलाय, हे का इथं आहे. हे पण कट. उरले किती? दोघं. याचे दोन जंक्शन. आणि J2 कुठे आहे? J2 इथं आहे. म्हणजे या दोघांमध्ये हे दोघं पॅरलल. बघा ना, या दोघांचं एक प्लेट J2ला, दुसरी प्लेट J1ला आहे. हे दोघं पॅरलल. आले का? 12च्या 12 रजिस्टर्स आले, कॅपॅसिटर्स आले. 2, 2, 4, 6, 8, 10 आणि हे 2, 12. चला अगोदर याला सिम्प्लिफाय करा. हे 5 कंडेन्सरचं कॉम्बिनेशन आहे. हा 2C, हा 2C आणि हा C. तर हे कुठल्या कॉम्बिनेशनमध्ये? तिघही सिरीज. म्हणून CS1 इक्वल टू 1/CS1 इक्वल टू, तिघं असल्यामुळं मला असं लिहावं लागलं. दोघं असते तर वर गुणाकार खाली बेरीज केलं असतं, पण तिघं आहेत. तर 1/2C प्लस 1/C प्लस 1/2C. तर 2C LCM आला 2 प्लस किती? 2 प्लस 2 म्हणजेच 4. राईट. हे किती आलं? 2C. 1 प्लस 1 प्लस 2 म्हणजे किती झालं? 4 डिवाइड बाय 2C. म्हणजे CS1 किती आला? 2C डिवाइड बाय 2 म्हणजे C डिवाइडेड बाय 2. 4/2C. राईट बेटा. म्हणून हा आला C डिवाइडेड बाय 2. कारण बाळांनो हा 2C, हा 2C सिरीज C आणि पण तो C आणि हा C पुन्हा सिरीज C/2. म्हणजे 5 जणाचा आलेला C/2 CS1 आणि हा 2C कुठल्या कॉम्बिनेशनमध्ये? पॅरललमध्ये. मग CS1 आणि 2C पॅरलल आहेत म्हणून CP1 बरोबर CS1 प्लस 2C म्हणजे C/2 प्लस 2C म्हणजे 5/2C. म्हणजेच आता एवढ्याच मिळून 5/2C. राईट. चला याला CP1 म्हटलं. हा 2C, हा 2C, हा 2C, हा CP1 आणि हा 2C कुठल्या कॉम्बिनेशनमध्ये? सिरीजमध्ये. मग पुन्हा 1CS2 इक्वल टू 1/2C प्लस हे किती? 2/5C प्लस 1/2C. आता याचा LCM किती येतो? 10C. ओके, 10C. हां, किती आला मग? 5 अधिक 5 10 12. कारण 10C घेतला LCM. 5 2 10, 5 2 10, 10 अधिक 4 14. म्हणजेच याला 7/5C. राईट बेटा. हां, म्हणजे कोण? 1/CS2. तर तुम्हाला CS2 पाहिजे. तर CS2 बरोबर 5/7C.
मग तो या सर्वांचा CS2 आणि हा C कशात आहेत पॅरलल, म्हणून CAD इक्वल टू हां दोघं पॅरलल आहेत CS2 प्लस C म्हणजेच 5/7C प्लस C 12/7C. म्हणून विद्यार्थी मित्रांनो डायगोनली कुठल्याही दोन ॲडजेसंट कॉर्नर्स मधला इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स जर म्हटला तर 12/7C आला. रजिस्टरसाठी जर म्हटलं ना 7/12R, तर R इफेक्टिव्ह हा इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स बिटवीन टू एनी ॲडजेसंट कॉर्नर ऑफ अ क्युबिकल स्केलेटन AD पॉईंट आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो कितीही कॉम्प्लिकेटेड नेटवर्क असला तर आपल्याला त्याला सॉल्व करता आलं पाहिजे. म्हणून सॉल्व करण्यासाठी तुम्हाला सांगितलं डायरेक्ट सिरीज लक्षात येतं, सिरीजमध्ये असला की डिवाइड बाय करायचं कमी होत जात असतो, डायरेक्ट पॅरलल डायरेक्ट ॲड करा. सिरीज आणि पॅरलल कळत नसेल तर मग विचार करा की व्हीटस्टोन्स नेटवर्क तर नाही ना, मग व्हीटस्टोन्स दिसायला लागली तर बॅलन्स्ड आहे का बघा. बॅलन्स्ड नसेल तर तुम्हाला स्टार डेल्टा पद्धत वापरायची असते आणि बॅलन्स्ड असेल तर मग पुढची पद्धत. आत्ता जे आपण घेतलं इक्वल पोटेन्शियल पॉईंट भेटतात आणि इक्विपोटेन्शियल पॉईंटला या तर शॉर्ट करा किंवा ओपन करा. मग ते झाल्यानंतर पुन्हा इक्विपोटेन्शियल पॉईंट जर समजा तिथं नेटवर्क असेल तर व्हीटस्टोन्स नेटवर्क असेल तर बॅलन्स्ड असेल तर हे वापरू शकता. व्हीटस्टोन्स असून इनबॅलन्स्ड असेल तर काय करायचं तर स्टार टू डेल्टा, डेल्टा टू स्टार ही पद्धत आहे. मग आता पुन्हा त्या पद्धतीला आपण उद्याला घेणार आहोत. पण आता पुढे काय आहे समजा आपणाला व्हीटस्टोन्स नाही आहे, मग व्हीटस्टोन्स नाही तर मग काय करायचं, मग हाऊ टू फाइंड द इक्विपोटेन्शियल पॉईंट. त्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धती सिमेट्रिकल पद्धत पाहिली आणि टेबल पद्धत पाहिली. टेबल पद्धत आणि सिमेट्रिकल पद्धत याच्यासाठीच वापरली की हाऊ टू सर्च द इक्विपोटेन्शियल पॉईंट इन टू द गिवन सर्किट. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण हाऊ टू सिम्प्लिफाय द गिवन tough and hard circuit, complicated network into simple network, and then after that how to find out the equivalent capacitance of the given circuit. तर विद्यार्थी मित्रांनो इथं तुमचा हा इक्विपोटेन्शियल पॉईंट सिमेट्री काय आहे, व्हीटस्टोन्स नेटवर्क काय आहे याचा अभ्यास झाला. आता फक्त राहिलाय स्टार टू डेल्टा कुठे वापरायचा. व्हीटस्टोन्स नेटवर्क इनबॅलन्स्ड असला तर तेव्हा स्टार टू डेल्टा वापरा आणि सिम्प्लिफाय करा. तर केवळ तेवढी पद्धत राहिली आहे. आणि मग शेवटी आणखीन आपल्याला कंडेन्सरवर कॅपॅसिटीवर परिणाम डायलेक्ट्रिक मटेरियलचा काय असतो, व्हॉट इज डायलेक्ट्रिक मटेरियल, डायलेक्ट्रिकचा अभ्यास करायचा आहे, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटचा अभ्यास करायचा आहे, पार्शियल फिलिंग ऑफ द कंडेन्सर, दोन प्लेटच्या आतमधली जी जागा आहे कुठल्या मटेरियलनं भरल्यानंतर काय होतं त्याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे शेवटी 1-2 लेक्चर राहिलेले आहेत आपले या कॅपॅसिटन्सबद्दलचं नॉलेज घेण्यासाठी. तर तत्पूर्वी आपण इथं विश्रांती घेऊया. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. फिर मिलेंगे.